मी काल जे कुटाने केलेत ना ते आपल्या हद्दीमध्ये केलेले 3-4 ठिकाणी ते केलेत, हे वारंवार करतात आणि ते सिस्टमला काय मेसेज देत आलेले ते आम्ही तुम्हाला मानत नाही, घाबरत नाही, इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याचा खरा धोका कुठे आहे माहिती का? ते त्यांच्या लोकांना हा मेसेज देतात, काही ठराविक लोक पुढे येऊन की आम्ही करतोय, त्यांचं अनुकरण बाकीचा त्यांचा समाज करत राहतो आणि आपल्याला कायम चॅलेंजिंग राहते. बकरी ईद नंतर अहिल्यानगर पेटलं, सकल हिंदू समाज आक्रमक, गोवंश अवशेषावरून संताप, कारवाईची मागणी, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, पोलीस अधीक्षकांना निवेदन. बकरी ईद नंतर शहरात तणावाची ठिणगी. बकरी ईद नंतर अहिल्यानगरमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं. अहिल्यानगर शहरात बकरी ईद नंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सकल हिंदू समाजाच्या वतीने थेट पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आले असून संबंधितांवर धर्मभावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनात म्हटलंय की बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला असून मुंजोबा नगर, भिंगार, आलमगीर आणि माळीवाडा परिसरात जनावरांचे अवशेष तसेच वेस्टेज मांस खुलेआम फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच मनपा कर्मचाऱ्यांनीही हा कचरा उचलला असला तरी संबंधित धर्मांधांवर आणि घनकचरा विभाग प्रमुखांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय नगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आल्यानंतरही काही जणांकडून वारंवार अहमदनगर असा उल्लेख केला जात असल्याचा मुद्दाही या निवेदनात उपस्थित करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकारामुळे शहरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मुस्लिम समाजाच्या लोकांनी गाईला चारा देऊन आम्ही कसे सेक्युलर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. सकाळी चारा दिला गेला आणि संध्याकाळी मात्र गायींची कत्तल करण्यात आलेली आहे आणि हा सर्व प्रकार आमच्या निदर्शनास आलेला आहे. त्या संदर्भातले सगळे व्हिडिओ फुटेज, त्या संदर्भातले फोटो, हे सगळं काही आत्ता आम्ही SP साहेबांना निवेदन देऊन हे सगळे पुरावे त्यांच्याकडे जमा केलेले आहेत. म्हणजे हा असा प्रकार चालू आहे की एकीकडे दाखवायचं आहे की आम्ही कसे सेक्युलर आहोत, आम्ही धर्मांध अजिबात नाही आहे असं म्हणायचं किंवा दाखवून द्यायचं आणि दुसरीकडे मात्र सर्रास गायांची कत्तल करायची. हा म्हणजे लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी काल बाईट देताना सुद्धा असं म्हटलेलं आहे की वारंवार त्या बाईटमध्ये त्यांनी अहमदनगर असा उल्लेख केलेला आहे, जेव्हा की संविधानाने ज्या घटनेने जे अधिकार दिलेत त्या अधिकाराचा वापर करून शासनाने नगर शहराचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे. परंतु असं असताना सुद्धा त्या ठिकाणी वारंवार अहमदनगर असा उल्लेख करून त्या बाबतीतही त्यांनी हिंदू धर्मांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्या कत्तलीच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने आदेश दिलेला आहे की या कत्तल करणाऱ्यांना, गोवंशाचा कत्तल करणाऱ्यांना मोक्का लावण्यात यावा. असं असताना सुद्धा हे लोक सर्रासपणे ह्या गोष्टी करत आहेत. त्यामुळे ही बाब आम्ही आता पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली. काय आश्वासन दिलं गेलं तुम्हाला? पोलीस प्रशासनाने असं सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या गोष्टीची माहिती घेतो आणि त्यांच्यावर मोक्कानुसारच कारवाई करू, असा त्यांनी शब्द दिलेला आहे मला. जय श्रीराम. गोवंश हत्याबंदीचा कायदा असताना सुद्धा काल अहिल्यानगरमधील माळीवाडा परिसरातील ब्राह्मण गल्ली या ठिकाणी गोवंशाचं मांस आणून आलं आणि एक प्रकारे हिंदूंच्या भावना दुखवण्याचं बकरीच्या दिनी पाप हे हरामखोर जिहादी मंडळीकडून करण्यात आलेलं आहे. एकीकडे सांगायचं की गाईला राष्ट्रीय मातेचा दर्जा द्या आणि एकीकडे अशा प्रकारचं निंदनीय कृत्य करण्याचं पाप या हरामखोर मंडळीकडून करण्यात आलेलं आहे. या घटनेच्या माध्यमातून त्यांना शहरामध्ये काही दंगल घडवायची होती का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तर आमची आज या निवेदनाद्वारे अशी मागणी आहे की या घटनेच्या पाठीमागचा मास्टरमाइंड शोधला पाहिजे. हे कृत्य करणारा आणि त्यांना मदत करणारे जे सिंडिकेट आहे ते शोधलं पाहिजे. एकीकडे सांगायचं की गाईला मातेचा दर्जा द्या आणि हे जे निवेदन द्यायला ही जी कसायांच्या जीवावर जगणारी अवलाद होती, कसायांच्या पकडावर जगणारी हे जे लोक होती, यांनी निवेदन देऊन सांगितलं की गोमातेला दर्जा द्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने आग पकड केली. वास्तविक पाहता यांचेच आर्थिक लागेबांधे या कसायांशी आहेत. खरं म्हणजे या हरामखोर मंडळींचं आर्थिक जे आहे गणित ते सगळं या कसायांच्या जीवावर अवलंबून आहे. यांचे सगळे धंदे जे आहेत हे 2 नंबरचे धंदे आहेत. तर आमची या निवेदनाची अशी मागणी आहे की या सर्व प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली पाहिजे आणि या पाठीमागचा मास्टरमाइंड शोधून काढला पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी. अन्यथा सकल हिंदू समाजाच्या मार्फत एक मोठं जन आंदोलन उभं करून या हरामखोर कसायांना त्यांची जागा दाखवण्यात येईल.